युक्तिवादामध्ये नव्हतं असं कामत यांनी म्हटलं। राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं। ठाकरेंकडे 19 लाखापेक्षा जास्त, शिंदेंकडे 4 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर करण्यात आली होती असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलाय। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्याने अमान्य असल्याचं कामत म्हणतायत। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असं कामत यांचं म्हणणं आहे। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असं कोर्टाने म्हटलं आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत यांनी म्हटलंय। 2018 ची घटना असंवैधानिक असं शिंदेच्या आयोगाकडच्या पत्रामध्ये नव्हतं। देवदत्त कामत यांच्याकडून कोर्टामध्ये हा युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आता संपलेला आहे। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपलेला आहे। अर्धा तास त्यांना युक्तिवादासाठी देण्यात आलेला होता आणि 2018 ची शिवसेनेची घटना या संदर्भात त्यांनी शेवटी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। त्याचबरोबर विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद देखील कामत यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। काही उदाहरणं त्यांनी दिली। त्यांनी सुभाष देसाई केसचा दावा उदाहरण या ठिकाणी दिलेला आहे, दाखला या ठिकाणी दिलेला आहे। सादिक अली केसचा दाखला सुद्धा त्यांनी यावेळी दिलेला आहे। आजची कोर्टामधली सुनावणी संपलेली आहे। ठाकरेंकडनं युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। आजची कोर्टामधली सुनावणी संपलेली आहे। देवदत्त कामत यांनी काल युक्तिवादाला सुरुवात केलेली होती। आज त्यांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे। आजची कोर्टामधली सुनावणी ही संपलेली आहे। देवदत्त कामत यांनी या युक्तिवादादरम्यान राणा प्रकरण, त्याच्यानंतर सुभाष देसाई खटल्याचं प्रकरण, ओम कुमार आणि बीसी चतुर्वेदी या खटल्याचे दाखले या ठिकाणी दिलेले आहेत आणि 2018च्या घटनेचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातली कोर्टामध्ये आजची सुनावणी संपलेली आहे। ठाकरेंकडनं आज युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। कपिल सिब्बल आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। त्यामध्ये पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव आणि आमदार अपात्रता प्रकरण या संदर्भामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। सगळ्यात शेवटी 2018 ची घटना या संदर्भामध्ये देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे। आम्हाला जर चिन्ह देता येत नसेल तर ते चिन्ह गोठवलं जावं असा युक्तिवाद काल कपिल सिब्बल यांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर तोच धागा पकडत आता कामत यांनी देखील हीच मागणी केलेली आहे की चिन्ह जर दिलं जात नसेल तर चिन्ह गोठवलं जावं अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आजची कोर्टामधली सुनावणी जी आहे ती संपलेली आहे। चिन्ह गोठवण्याची मागणी कामत यांच्याकडनं करण्यात आली। त्याचबरोबर आमदार अपात्रतेचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानंच घ्यावा अशी मागणी देखील या ठिकाणी कामत यांनी केली। विधानसभा अध्यक्षांनी आमचा विश्वास गमावलेला आहे। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा असं कामतांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांची सुद्धा चिन्ह गोठवण्याची मागणी या ठिकाणी पाहायला मिळते। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा असं कामत यांनी म्हटलेलं आहे। तर आतापर्यंतची सुनावणीमधले मुद्दे आपण पाहूयात। राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, याची कागदपत्र सादर केली होती असं कामतांनी म्हटलं। 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे होते, शिंदेंकडे 4 लाखांपेक्षा जास्त सदस्य होते असं कामत यांनी म्हटलंय। तर 2018 ची पक्ष घटना असंविधानिक होती असं शिंदेनी आयोगाकडे सादर केलेल्या पत्रामध्ये कुठेही नव्हतं। आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावर राहील आणि अराजकता माजेल असं कामत यांनी म्हटलंय। राजकीय पक्षामधली शिवसेनेमधली फूट ही इतर फुटीसारखी नाही का असा सवाल यावर कोर्टानं केला। तर पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत यांनी म्हटलंय। तर 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य आहे असा युक्तिवाद कामतांनी केला। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं असं कामत यांनी म्हटलंय। तर विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामतांनी म्हटलंय। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा। कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांची देखील हीच मागणी आहे। तर 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का, पक्ष त्यांना देणार का असा युक्तिवाद कामतांनी केलाय। तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का असा सवाल कामत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर आयोग न्यायाधिकरणासारखे आहेत, सर्वोच्च न्याय देणारे नाहीत असं देखील कामतांनी म्हटलं। आयोगानं फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला, याचाही विचार कोर्टानं करावा असं कामत यांनी म्हटलेलं आहे। तर राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो, विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा मुद्दा येत नाही असा युक्तिवाद कामतांनी केलाय। अपात्रतेच्या निर्णयाआधीच आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं असं कामत यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर फूट पडली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलाय। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचं कामत यांनी या ठिकाणी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत असं देखील कामत म्हणाले। आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं कोर्टानं पुढे म्हटलेलं आहे।